मकर राशीच्या लोकांनो, हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात साधे जाणार नाहीत. चैत्र नवरात्रीनंतर अशी काही ऊर्जा सक्रिय होत आहे जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर थेट परिणाम करणार आहे. आणि या 3 दिवसात घरात घडणाऱ्या घटना तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे घडणार आहे ते अचानक नाही. याचे संकेत तुम्हाला आधीपासूनच मिळत आहेत. तुमच्या घरात कोणता मोठा बदल होणार आहे आणि या 3 घटना नेमक्या काय आहेत आणि त्या तुमच्या आयुष्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहेत. जर तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकलत तर तुम्हाला वेळेआधीच सावध होता येईल आणि येणाऱ्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र नवरात्रीनंतरचा काळ हा फक्त सणानंतरचा सामान्य काळ नसतो, तर तो एक अत्यंत संवेदनशील आणि ऊर्जेने भरलेला टप्पा असतो, ज्यामध्ये विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा एकत्रितपणे कार्य करू लागतात. आणि याच काळात काही लोकांच्या आयुष्यात अचानक असे बदल घडतात जे त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः 29, 30 आणि 31 या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटनांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. कारण या दिवसात ग्रहांची स्थिती अशी बनते की घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक स्थिती यावर खोल परिणाम होतो. त्यामुळे या काळात काय घडू शकते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या 3 दिवसांमध्ये घराच्या उंबरठ्यावर एक प्रकारची अदृश्य ऊर्जा सक्रिय होते, जी कधी सकारात्मक तर कधी आव्हानात्मक रूप धारण करते. अनेक वेळा घरात अचानक वाद निर्माण होणे, जुन्या गोष्टी पुन्हा समोर येणे किंवा एखादी गोष्ट अचानक मोठ्या स्वरूपात वाढणे हे याच ऊर्जेचे परिणाम असतात. पण यामागे केवळ नकारात्मकता नसते, तर ती एक प्रकारची परीक्षा असते, जी तुमच्या संयमाची आणि समजुतीची चाचणी घेते. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे शांतपणे आणि समजून घेऊन पाहणे गरजेचे आहे. पहिली घटना जी या काळात घडू शकते ती म्हणजे घरातील एखादा जुना वाद किंवा न सोडवलेला विषय अचानक पुन्हा उफाळून येणे. हा वाद केवळ भांडणापुरता मर्यादित नसतो, तर तो तुमच्या मनात साठलेल्या भावनांचा बाहेर आणण्याचं काम करतो. अनेक वेळा आपण काही गोष्टी मनात दडवून ठेवतो आणि त्या योग्य वेळी बाहेर येत नाहीत. पण या काळात त्या सर्व गोष्टी समोर येतात आणि त्यातून एक प्रकारचा शुद्धीकरणाचा प्रक्रिया सुरू होते. दुसरी घटना म्हणजे अचानक आर्थिक किंवा कामाशी संबंधित बदल, जिथे एखादी अडकलेली गोष्ट अचानक सुटू शकते किंवा एखादी नवीन अडचण निर्माण होऊ शकते. या दोन्ही परिस्थितींचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेची जाणीव करून देणे. या काळात घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीत होणारा बदल. या काळात तुमचं अंतर्मन खूप जागृत होतं आणि तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे समजू लागतात, ज्या आधी अस्पष्ट होत्या. काही लोकांना स्वप्नांद्वारे संकेत मिळू शकतात, तर काहींना अचानक एखादं सत्य समोर येऊ शकतं. हे सर्व बदल तुमच्या पुढील आयुष्याच्या दिशेला आकार देणारे असतात. आता या 3 दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की सगळं काही एकदम बदलत आहे आणि या बदलांमुळे थोडी भीती किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा की हे बदल कायमचे नसतात. हे फक्त एक टप्पा असतो जो तुम्हाला पुढील मोठ्या संधींसाठी तयार करतो. त्यामुळे या काळात संयम ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची ऊर्जा तुमच्या जीवनातील काही गोष्टी संपवण्याच्या आणि नवीन गोष्टी सुरू करण्याच्या दिशेने कार्य करते. त्यामुळे काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत असल्यासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात त्या गोष्टींची जागा काहीतरी अधिक चांगल्या गोष्टी घेणारे असतात. या काळात घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण लहान सहान गोष्टी मोठ्या स्वरूपात वाढू शकतात. संवाद साधताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा आणि कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा, कारण या काळात घेतलेले भावनिक निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतात. जर तुम्ही या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकतात. कारण प्रत्येक संकटांमध्ये एक संधी लपलेली असते आणि ती ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे. या काळात प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचार यांचा आधार घ्या, कारण हेच तुम्हाला मानसिक स्थैर्य देऊ शकतात. आणि तुमचं मन शांत राहिलं तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकता. काही लोकांना या काळात अचानक नवीन लोकांची भेट होऊ शकते किंवा जुन्या नात्यांमध्ये बदल घडू शकतो. हे बदल सुरुवातीला विचित्र वाटू शकतात, पण त्यामागे एक मोठं कारण असतं, जे पुढे जाऊन स्पष्ट होतं. या 3 दिवसांमध्ये तुमचं अंतर्मन जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. अनेक वेळा बाहेरचं जग गोंधळात टाकतं, पण अंतर्मन नेहमीच सत्य सांगतं. या काळात स्वतःवर काम करण्याची संधी मिळणे, आपल्या चुका ओळखणे, त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे हेच या काळात खरं महत्त्व आहे. जर तुम्ही या 3 दिवसांना योग्य प्रकारे हाताळलं तर पुढील काळ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी आणि सकारात्मक ठरू शकतो.
कारण या काळात घेतलेले निर्णय आणि केलेली कृती तुमच्या भविष्यातील पाया मजबूत करतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की या काळात घडणाऱ्या घटना कितीही धक्कादायक वाटल्या तरी त्या तुमच्या भल्यासाठीच असतात. त्यामुळे घाबरू नका, शांत राहा आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. कारण याच 3 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सकारात्मक अध्याय सुरू होणार आहे. या 3 दिवसांमध्ये आणखी एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल तुमच्या जीवनात घडू शकतो. तो म्हणजे तुमच्या विचारसरणीत होणारा अचानक परिवर्तन. अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहत असतो, पण या काळात तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतात आणि ज्या गोष्टींना तुम्ही खूप महत्त्व देत होतात त्या अचानक तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. हा बदल तुम्हाला आतून मजबूत बनवतो आणि तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतो, ज्यामुळे तुम्ही पुढील आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला अधिक ठामपणे सामोरे जाऊ शकता. याच काळात काही लोकांना त्यांच्या जीवनात अचानक एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय नातेसंबंध, करिअर किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकतो आणि हा निर्णय घेताना तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पण लक्षात ठेवा की हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा, परिस्थितीचा नीट अभ्यास करा आणि मगच पुढे पाऊल टाका. कारण या काळात घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकतात. शेवटी या 3 दिवसांमध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की प्रत्येक घटना, प्रत्येक बदल आणि प्रत्येक अनुभव यामागे एक खोल अर्थ असतो. काही गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाहीत, पण काळानुसार त्यांचा अर्थ स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका. स्वतःवर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि या काळाला एक संधी म्हणून स्वीकारा. कारण जे लोक या संधीचा योग्य उपयोग करतात तेच त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यश, समाधान आणि स्थैर्य प्राप्त करतात. मकर राशीच्या लोकांनो, हे 3 दिवस तुमच्यासाठी एक मोठी परीक्षा आणि तितकीच मोठी संधी आहे. या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे घाबरून न पाहता ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, कधीकधी जीवनात होणारे धक्के हे आपल्याला पुढे नेण्यासाठीच असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.